राजकीय पदाचा कोणताही बडेजाव न ठेवता सर्वसामान्य भाविकांमध्ये सहजपणे मिसळत संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभाग घेतला। विशेष म्हणजे दोन्ही आमदारांनी सर्वसामान्य महिला पुरुष भाविकांसोबत पंक्तीमध्ये बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला। त्यांच्या या साधेपणाची उपस्थित भाविकांमध्ये विशेष चर्चा झाली। धनगरवाडी येथे योगीराज गंगागिरी महाराज यांच्या पावन स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं। या सप्ताहाला विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून धार्मिक वातावरणात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। या सप्ताहाला आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते तसेच पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे, बाळासाहेब पवार, राहुल गोंदकर, महेश महाले, संतोष जाधव, सरुनाथ उंबरकर, अभिजित पुंड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन संत गंगागिरी महाराजांचे दर्शन घेतले। यावेळी आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे आणि खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी रामगिरी महाराज यांची भेट घेतली। यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला। रामगिरी महाराज यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा योगीराज गंगागिरी महाराजांची शाल देऊन सन्मान करण्यात आला। राजकीय क्षेत्रातील पदे, जबाबदाऱ्या आणि विविध कार्यक्रमांमधील व्यस्तता असतानाही धार्मिक कार्यक्रमामध्ये सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे सहभागी होत दोन्ही आमदारांनी साधेपणाचा परिचय दिला। त्यांच्या या सहभागामुळे सप्ताहस्थळी उपस्थित भाविकांमध्ये हे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांनी धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम हे समाजाला एकत्र आणण्याचे प्रभावी माध्यम असल्याचं सांगितलं। अशा सप्ताहांच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येतात। यातून एकोपा, बंधुभाव, आपुलकी आणि संस्कारांची भावना अधिक दृढ होत असल्याचं श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह धनगरवाडी या पंचक्रोशीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतोय। मी 1 वाजल्यापासून आलोय, परंतु या वातावरणामध्ये अतिशय तल्लीन झालोय आणि इथून पाय निघायचं नाव घेतले। एक वेगळी ऊर्जा या परिसरामध्ये निर्माण झाली आणि खरंच ज्या पद्धतीने आपण म्हणतो महाराष्ट्र ही साधू संत महंतांची भूमी आहे। भारत देशात मोठमोठे साधू संत महंत होऊन गेले। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी म्हणून आपण याला ओळखतो आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची ही परंपरा एक अविरतपणे गेल्या शेकडो वर्षापासून सुरू आहे आणि एक मला अभिमान आणि आनंद आहे का या भव्य दिव्य अशा सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं। त्यामुळं आल्यापासून महाराज गुरुवर्य रामगिरी महाराज असेल त्यांचं दर्शन झालं। या परिसरात प्रत्येक गावातून, जिल्ह्यातील प्रत्येक गावातून भाविक भक्त आलेत, त्यांचा आशीर्वाद घेण्याचं भाग्य मिळालं। प्रत्येकाबरोबर एक वेगळा अनुभव या सप्ताहाच्या माध्यमातून मिळाला। मी ते या निमित्ताने सांगल का असा सप्ताह न भूतो न भविष्य होत असतो। त्यामुळं सर्व आपल्या हिंदुत्वादी असेल, अध्यात्मात क्षेत्रातील असेल, वारकरी संप्रदायातील असेल, सर्वांनी या सप्ताहाचा लाभ घेतला पाहिजे। इथून एक वेगळी अनुभव वेगळा घेतला पाहिजे असं या निमित्ताने मला वाटतं। श्री संत योगीराज गंगागिरी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह पार पडत आहे। महंत हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादानं हा सप्ताह पार पडत असताना म्हणजे लाखो भाविक या ठिकाणी येतात। खरं मी तर माझं भाग्य समजेल की मी अनेक वर्षांपासून प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं हा सप्ताह असतो तिथं जाण्याचा योग मला येतो आणि खरं तर या पवित्र स्थळावर आल्यानंतर एक आयुष्यातला वेगळा अतिउच्च आनंद त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो आणि म्हणून आवर्जून दरवर्षी कुठेही सप्ताह असला तर त्या ठिकाणी जाऊन जर आपण बघितलं की लाखो आमचे भाविक भक्त, महिला भगिनी, तरुण, वयोवृद्ध, टाळकरी, माळकरी सर्व मंडळी या ठिकाणी अतिशय दिमाखानं आनंदानं या सप्ताहामध्ये सहभागी होतात। मी तर म्हणतो या एक जागतिक आश्चर्य आहे की लाखो लोक इथे येतात, आमटी भाकरीचा प्रसाद घेतात। खरं जर आपण किचनमध्ये जाऊन बघितलं
तर आमटी करण्याची पद्धत, बुंदी सुकवण्याची पद्धत, आता चिवडा करायला एक नवीन मशीन आलेलं आहे. आणि म्हणून हे अभूतपूर्व असा हा संत सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांचा सप्ताह खरं तर या भूमीमध्ये पार पडत आहे. हा सप्ताह वर्षानुवर्ष या ठिकाणी याच्याही पेक्षा मोठा आणि याच्यातून भक्तीचा मार्ग आमच्या अनेक तरुण त्या ठिकाणी स्वीकारत आहे. आणि म्हणून एक अत्युच्च आनंदाचा क्षण या सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही आनंद भोगत आहोत. मी या सप्ताहाच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय संत योगीराज गंगागिरी महाराज यांच्या नावानं हा सुरू झालेला सप्ताह वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी चालू राहील आणि एक अत्युच्च आनंद जीवनातला या क्षणी सर्वांना मिळत राहील. धन्यवाद. खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय. गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह. एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल. साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा. अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, गणोरे. संपर्क करा 70 38 922 922.